आज मी तुम्हाला मस्तपैकी एक सॅलडची रेसिपी पत्ता कोबीची दाखवणार आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी एक नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे, जेणेकरून पत्ता कोबीची तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी तर पावसारखा एक कोबी मस्तपैकी बारीक कापून घेतलेला आहे, छानपैकी धुवून पाण्यात ठेवलेला आहे, जेणेकरून लसूण जिरा मोहरी मिरची लांब कांदा कापून घेतलेला आहे। फोडणीसाठी मीठ घेतलेलं आहे। आपल्याला फक्त साधी सिंपल आपल्याला जसं नाश्ता बनवायचा, जसं मी कोबीचा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे सॅलडसारखं। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेले, तेल पण आपलं छान गरम झालेले। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची, जिरा लसूण कांदा हा सगळ्यात आपल्याला एक जीव करून घ्यायचं मसाल्याचा मस्तपैकी। मीठ पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की मसाल्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, कारण की मस्त एक होऊन जाईल। हे बघा, तर मीठ टाकून घेतल्यानंतर मस्तपैकी आपल्याला एक परतून घ्यायचं आहे। सगळीकडनं आपला असा कांदा मिरची लसूण छानपैकी आपल्याला नरमच करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पत्ताकोबी टाकून घ्यायचा। आपल्याला हा सॅलडसारखं बनवून घ्यायचं आहे, जसं नाश्त्याचे आपण खाऊ शकतो। मस्तपैकी आता आपला कांदा छानपैकी नरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जो पत्ताकोबी पाण्यात ठेवलेला आहे तो आता आपल्याला कांद्यामध्ये टाकून घ्यायचा। आपण सॅलडसाठी नाश्ता बनवायचा, भाजी बनवत नाही आपण। आता पूर्ण एकजीव करून घ्यायचा। मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। आता मस्तपैकी आता एकजीव झालेला आहे। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला पत्ताकोबी मस्तपैकी वाफेवरती शिजवून 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण बघूया आपला मस्तपैकी पत्ताकोबी कसा आहे। आता बघा, अजून मस्त झालेलं आहे छान सारखा। अजून आपल्याला 5 मिनटं छान असा एक वाफेवरती शिजवून द्यायचा आहे, जेणेकरून आपण मस्तपैकी असं बाउलमध्ये घेऊन खाऊ शकतो सॅलड। छान झालेलं आहे। आता 5 मिनटं आपल्याला बिना झाकणचं करून एका साईडला 5 मिनटं गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं। आता मस्तपैकी आपला झालेला आहे। आता आपण हा एका बॉलमध्ये काढून घेऊया। गॅसवर आता करून घेऊ। हे बघा, आता मस्तपैकी आपला मस्त पत्ताकोबी सॅलडचा झालेला आहे। रेसिपी तुम्ही पण बनवा, आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।